मित्राला म्हणालो, जो एक तरुणांची अशी संस्था संघटना चालवतो. संस्था आहे थोडी संघटना टाईप पण आहे आणि जरा आम्ही कडवे हिंदुत्ववादी आहोत वगैरे वगैरे असा त्यांचा अभिनिवेश असतो. मी त्याला म्हटलं की अरे मला सांग की आपण तुमची ही संघटना जी आहे ती लव जिहादबद्दल खूप बोलते. हिंदू तरुणच जमतात, हिंदू तरुणीच जमतात, ते तुमचे सगळे संघनिष्ठ असेच लोक असतात, हिंदुत्ववादी असे लोक असतात, तुम्ही लव जिहाद खूप काही बोलता. असा विचार का नाही करत तुम्ही की मुस्लिम तरुण येतात आणि हिंदू तरुणींना वश करून घेतात, किंवा म्हणजे छळ बळ आणि मायाजाल मोहपाशात पण अडकवतात. तर मुस्लिम तरुणींशी हिंदू तरुण, आता लव जिहाद हा शब्द मुसलमान आहे ना, मुस्लिम शब्द आहे, तर तो उर्दू शब्द आहे, तर तो ते त्यांचं जे हे म्हणतात त्याला लव जिहाद. जिहाद म्हणजे त्यांचा परत तो धर्मयुद्धासारखा आहे, त्यांचा क्रुसेड आहे, ते एक प्रकारचा धर्मयुद्ध आहे त्यांचं. त्याच्यामध्ये लव जिहाद, व्होट जिहाद पण म्हणतो. आता जिहाद का अनेक प्रकारचे झाले. लोन जिहाद पण आता काल मला काय सांगितलं की फक्त मुसलमानांनाच एक बँक आहे ती फक्त मुसलमानांनाच देते, आणि त्यांच्या ह्याच्यात असा उल्लेख असून त्याला चॅलेंज अजून कोणी हायकोर्ट सुप्रीम कोर्टात केलं कसं नाही आश्चर्य आहे, पण ते म्हणे फक्त मुसलमानांनाच कर्ज देतं. वॉट एव्हर इट इज, तो जिहाद सोडा. हा जिहाद जो आहे तो धर्मयुद्ध. तर मग तुम्ही हिंदू तरुण जे आहेत तुमचे, त्या मित्राला विचारत होतो मी, तर ते तुम्ही असं तुम्ही का नाही एक धर्मयुद्ध करत की मुस्लिम तरुण आमच्या हिंदू मुलींना पटवतात का? मग ठीक आहे, आमचे हिंदू तरुण पण मुस्लिम तरुणींना पटवतील, त्यांच्याशी लग्न करतील, त्यांचं मन वळवतील. कारण काल काय आता फडणवीसांनी कायदा आणलाय ना, लोक त्याला धर्मांतरबंदी कायदा म्हणतात. अजिबात नाही, तो धर्मांतरबंदी कायदा नाहीच आहे, त्याचं नाव पण तसं नाही. तो धर्म स्वातंत्र्य विधेयक आहे, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक. ऑलरेडी 9 राज्यांमध्ये ते आहे आणि सांगितलं जात नाहीये. सुप्रीम कोर्टात ते चॅलेंज केलं गेलेलं आहे ऑलरेडी. त्या 9 राज्यांचे विधेयक सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर स्टे नाही दिलेला आणि त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी त्या त्या राज्यांमध्ये चालू झालेली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, भाजपचीच राज्य आहेत सगळी. हेच एक इकडे होतं. त्याच्यात परत एक गंमत अशी आहे की 3 वर्षापूर्वी अमित शहानी लोकसभेत सांगितलं होतं की आम्ही समान नागरी कायदा आमच्या 21 राज्यात, त्यावेळेला 21 होती, 100% करतो आणि लगेच करतो. महाराष्ट्राला इथल्या हिंदुत्ववादी संघटनांनी, माझेच ओळखीचे मित्र आहेत, त्यांनी फडणवीसांना अनेक वेळा पत्र लिहून आठवण केली की महाराष्ट्रात समान नागरी कायदा अमित शहानी प्रॉमिस केलेला आहे, तो का नाही आणत आहे तुम्ही अजून, का नाही ते विधेयक सादर करत आहे. तो महत्त्वाचा एक टप्पा ठरेल तुमच्या हिंदुत्वाचा सुद्धा आणि न्यायाचा सुद्धा, शोषण थांबवण्याचा सुद्धा, मुस्लिम महिलांचं शोषण थांबवण्यासाठी सुद्धा तो उपयोगी आहे. म्हणजे समाजाच्या कल्याणाचा, महिलांच्या कल्याणाचा आहे समान नागरी कायदा. तो नाही आणत तुम्ही, आणि केवळ एक हिंदूंना थोडंसं बरं वाटावं म्हणून हा तुम्ही आता धर्म स्वातंत्र्य विधेयक परत त्याला म्हटलंय. बरं, ते कोर्टात चॅलेंज आहे, सुप्रीम कोर्टात, ठीक आहे, स्टे नाही आहे, त्यामुळे तुम्ही करू शकता, त्याला केलं तुम्ही. त्याच्यात माझा त्या मित्राला जो प्रश्न होता की तुम्ही का नाही हे करत, ठीक आहे, धर्म स्वातंत्र्य कायद्यानुसार तुम्ही हिंदू मुलं जबरदस्ती नका करू, प्रेमाने करा. तुम्ही ते प्रेमात पाडतात हिंदू मुलींना, त्यांच्याशी लग्न करतात, लव जिहाद करतात, त्यांचं मन वळवतात, जर ते बळजबरी करतात. तुमचं म्हणणं असं आहे बऱ्याच वेळा, ठीक आहे, तुम्ही बळजबरी नका, तुम्ही कायद्याचं पालन करा, पण मुस्लिम मुलींशी लग्न करण्यामध्ये काय हरकत आहे मग तुम्हाला? तुमचं हिंदुत्व याच्यात पण दाखवा ना तुम्ही. त्याच्यामध्ये त्या मित्रांनी जे सांगितलं, खरं म्हणजे त्याने मला परवानगी द्यायला पाहिजे होती, त्याचं नाव सांगायला, त्या संघटनेचं नाव सांगायला. जास्त तुम्ही प्रभावित झाला असतात. त्यांनी सांगितलं, अनिलजी 2-3 अडचणी मी तुम्हाला सांगतो, तर मी तुमच्याशी शेअर करतोय आता. ते म्हणाले, आता सध्या अवस्था आमची इतकी वाईट आहे की आमच्या हिंदू मुलांना हिंदू मुलीच पटवायला जमत नाहीये. मला मुस्लिम पटवणं दूर राहू द्या, आज हिंदू मुलांची लग्न 30, 35, 40 आली तरी होत नाहीयेत. म्हणजे तिकडे मुली हिंदू जे आहेत त्यांची लग्न जमत नाही म्हणून चर्चा आहेत, हे आहेत, ते तो भाग सोडा, पण समाजामध्ये आज मोठ्या संख्येने, मोठ्या टक्केवारीने हिंदू मुलांची लग्नच होत नाहीयेत. त्यांना मुलीच मिळत नाहीयेत, त्यांना मुली पटत नाहीयेत, पटवता येत नाहीत. हिंदूंना हिंदू मुली पटवता येत नाहीयेत, जातीच्या पलीकडे जाऊन पटवता येत नाहीयेत. तुम्ही मुस्लिम मुली पटवण्याची काय गोष्ट करता? मी म्हटलं, अरे त्यांच्या लव जिहादला तुम्ही हे करता. ते म्हणाले, आणखीन त्यांनी एक जे सांगितलं ते मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. तो म्हणाला की हिंदू मुली मुस्लिम तरुणांना का वश होतात, तर तो म्हणाला की हे कारण कुणी काही सांगत नाही कधी, पण म्हणे मी अभ्यास केला आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, आणि हे तुम्ही सांगा तुमच्या व्हिडिओमध्ये की याचा पण कधी कधी शोध घ्यायला पाहिजे ना, की लव जिहाद एकतर्फी का चालू आहे, मुस्लिम मुलंच हिंदू मुलींना का पटवत आहेत, पुढे धर्मांतर वगैरे ते नंतरचे मुद्दे आले. मुळात हिंदू मुली पटतायत का त्यांना एवढ्या मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने देशभरामध्ये का पटतायत? तर त्याने सांगितलं की 2-3 गोष्टी आपल्या
हिंदू मुलांच्या लक्षात येत नाही, हिंदू समाजाच्या पण लक्षात येत नाहीत, किंवा आल्या तरी त्याच्याबद्दल नाही आस्था दाखवली जाते. त्यांनी सांगितलं की दर शुक्रवारी सगळी ही मुलं जी आहेत मुसलमान, ती नमाज पढायला जातात. काही तर नित्य पडतात, काही शुक्रवारी पडतात. ते म्हणाले ज्या प्रकारची धार्मिक शिकवण त्यांना मशिदीमध्ये दिली जाते, त्यामुळे एक धार्मिक कडवेपणा त्यांच्यामध्ये जसा येतो, तसंच एक धर्माचं म्हणून प्रत्येक धर्मात येते. त्याच्यात काय असं हिंदूंमध्ये ते आहे, मुसलमानांमध्ये आहे आणि ख्रिश्चनांमध्ये आहे, किंवा या अमुक धर्मात नाही असं काही नाही. प्रत्येक धर्माच्या शिकवणीमध्ये एक तेज असतं, ऊर्जा असते, एक प्रेरणा असते, एक प्रभाव असतो, एक सत्वतत्व, महत्त्व, प्रभुत्व निर्माण करण्याची क्षमता असते. तर ते म्हणाले हे मुलं धार्मिक असतात ना, त्यामुळे त्यांच्यामध्ये उपजत एक कट्टरता, अहंभाव, स्वाभिमान, आक्रमकता ही धर्माच्या अनुषंगाने त्या शुक्रवारच्या नमाजमधून त्यांच्यात येते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्येच एक प्रखरता येते, प्रभाव येतो, तीव्रता येते, आक्रमकता येते, जी हिंदू मुलींना आवडते. दुसरं त्याने असं सांगितलं की ह्या ज्या समाजामध्ये दंतकथा आहेत की सुनता केलेले जे पुरुष असतात ते जास्त वेळ समागम करू शकतात सुनता केलेली असल्यामुळे. तर त्यामुळे अनेक मुलींना, आता हे क्रेझी वर्ल्ड आहे सध्याचं, त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की ही मुसलमान मुलं म्हणजे असं शरीरसुखासाठी फारच परमावधी वगैरे वगैरेचे अनुभव देतात वगैरे वगैरे. त्यामुळे त्या मोहापाठी सुद्धा काही मुली हिंदू आकर्षित होतात. अशा तऱ्हेच्या दंतकथा हिंदू मुलांबाबत अजिबातच नाही आहेत. तिसरी गोष्ट त्याने असं सांगितलं की त्यांची कुटुंब हिंदू मुलीला आपल्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये सामावून घेतात. धर्मांतर केलं तर चांगलंच आहे, 99% करायला ते तयार करतातच, त्यांना सक्तीच करतात मी तर म्हणेन, पण घेतात. आपल्या इकडे मुस्लिम मुलीला हिंदू कुटुंब स्वीकारायला नाहीत. मुलांनी एखाद्या मुसलमान मुलगी त्यांनी समजा पटवली आणि ते सांगितलं की लग्न कर, तर ते हिंदू हो, सक्ती हो वगैरे तो नंतरचा भाग आहे. ती हिंदू व्हायला तयार असली तरी अरे जाती जातीत करू देत नाहीत हिंदू लोक, अजून जाती जातीत होत नाहीत तुमची लग्न. त्याच्याकरता सैराटसारखी पिक्चर 100 पिक्चर येतील, एवढ्या कहाण्या गावोगावी घडतायत की दुसऱ्या जातीत लग्न केलं म्हणून मारून टाकतायत. इथपर्यंत आहे, धर्माचं काय राहिलं. त्यामुळे हिंदू कुटुंबात ॲक्सेप्ट नाही केले जात मुस्लिम मुलीला, उलट मुसलमान कुटुंबामध्ये हिंदू मुलीला ॲक्सेप्ट करतात, मुसलमान हो म्हणून सांगतात फक्त. आता ती सक्ती, ती मुलगी जर प्रेमात पडली असेल तर ती ॲफिडेव्हिट करूनही द्यायला तयार होईल, या सगळ्या प्रोसेसमधून जायला तयार होईल. हिच्या आईवडिलांचा विरोध असेल तर पुढे ती मी संज्ञान आहे या नावाखाली क्लेम करू शकते. आईवडिलांच्या परवानगीचं कलम कोर्टात टिकणार नाही, संज्ञान आहे ना, मग नाही टिकणार आहे. त्यामुळे मुळात हिंदू तरुण लव जिहाद करूच शकत नाही. त्यांना हिंदूच मुली मिळवणं मुश्किल आहे. त्यामुळे हिंदू मुलींच्या पलीकडे जाऊन मुश्किल, आणि मुस्लिम मुली अशा हिंदू मुली इतक्या सहजपणे उपलब्ध आणि सहजपणे भेटत नाहीत ना. त्या त्यांच्या ग्रुपमध्ये असतात, त्यांच्या एका संकुलामध्ये असतात, एका त्यांना स्वातंत्र्य नाही आहे जे हिंदू मुलींना आहे. त्याचाही हा परिणाम आहे. हे काही मुद्दे मला असं वाटलं तुमच्याशी शेअर करावे म्हणून मी केले. धन्यवाद.